मुंबई महापालिकेची आज विशेष सभा। स्थायी समिती आणि सुधार समितीवर सदस्यांची होणार निवड। शिक्षण समितीवर देखील लागणार 22 नगरसेवकांची वर्णी। प्रत्येकी 26 सदस्यांची होणार निवड। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानमंडळ सदस्यांची आज साप्ताहिक बैठक। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये मुंबईतील देवगिरी निवासस्थानी पहिलीच बैठक। मुलुंड मेट्रो बांधकामस्थळी झालेल्या भीषण अपघातानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली MMRDAची आज दुपारी 2 वाजता महत्त्वाची बैठक। महाशिवरात्रीच्या निमित्तानं तामिळनाडूमधील कोयंबतूर येथील ईशा योग केंद्रामध्ये आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस सपत्नीक उपस्थित। कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित। पुण्यामध्ये काँग्रेसची आज बैठक। पुण्यातील भाजप काँग्रेस राड्यानंतर आज होणाऱ्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष। अखिल चित्रे आज वांद्रे पश्चिम पोलीस ठाण्यामध्ये उपस्थित राहणार। अवैध बॅनरबाजीवरून अखिल चित्रे यांच्यावर गुन्हा दाखल। भिवंडी पालिका महापौर पदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार। त्यापूर्वी भाजपमध्ये पडलेल्या 2 गटांची एकत्र बैठक होणार। भाजपनं राजकीय फायद्यासाठी टिपूचा गौरव केला तर आता टिपूची कबर खणली। मुंबईतील रस्त्यांना टिपूचं नाव देण्याचा प्रस्ताव भाजपचाच। महापौर रितू तावडे यांच्या त्याच्या साक्षीदार तर सामनातून भाजपवर टीका। नाशिक महानगरपालिकेची आज विशेष महासभा। आज स्थायी समिती सदस्यांची निवड होणार। भाजपकडून स्थायी समिती सभापती पदासाठी नगरसेवकांची चढाओढ। सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आज बैठक। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक। शासकीय सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांची दिव्यांग कल्याण विभागाने माहिती मागवली। दिव्यांग कर्मचाऱ्यांची शासकीय सेवेतील टक्केवारी केवळ 1.4%। अपंगाच्या 4% आरक्षणाचा प्रश्न। कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये विजय महाविकास आघाडीच्या सदस्यांचा सत्कार। कार्यक्रमाला खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, राजू शेट्टी उपस्थित राहणार। नवनिर्वाचितांना मार्गदर्शन करताना सुनेत्रा पवार भाऊक। आयुष्यात वाटलं नव्हतं की मी ते तुमच्याशी बोलेन। एका क्षणात आपण पोरके झालो। भाऊक झाल्यानंतर सुनेत्रा पवारांचं वक्तव्य। सातारामध्ये पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी उपक्रमांतर्गत 161 गावांमध्ये 5086 तक्रारींपैकी 3408 अर्ज निकाली। पालकमंत्री शंभूराज देसाईंची माहिती। कोल्हापूरमध्ये भीमा कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी मेरी वेदर मैदानावर अफलातून गर्दीचा महापौर। 3 दिवसात सुमारे 12 कोटींची उलाढाल। जैन मुनी निलेशचंद्रजी महाराज यांनी घेतली उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट। ठाण्यातील लुईसवाडी येथे शिंदेंच्या निवासस्थानी भेट घेतली। अलिबागबद्दल माझ्याकडे जास्त माहिती बाहेर काढली तर विधानसभा अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागेल। खासदार संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांना इशारा। संबंधित प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही, राऊत बिनबुडाचे आरोप करतायत। राऊत स्वतः जमीन घोटाळ्यात जेलमध्ये जाऊन आले। राहुल नार्वेकरांची संजय राऊतांच्या टीकेवर प्रतिक्रिया। रेल्वेतील वाढत्या गर्दीवर उपाययोजना सुरू आहेत। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंची माहिती। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू, तसंच वाहतूक सुविधा विकसित करण्याचं कामही वेगात सुरू असल्याची माहिती। अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीची मागणी। अमोल मिटकरी अमित शहांना मेल करून निपक्ष चौकशीची मागणी करणार। CID चौकशीवर मिटकर यांच्याकडनं संशय व्यक्त। इस्लाम पार्टीचा मालेगावात राज्यव्यापी मेळावा। इस्लाम पार्टीचा विस्तार राज्यासह देशभरात करणार। माजी आमदार आसिफ शेख यांचं वक्तव्य। मतभेद विसरून बीडच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावं। धनंजय मुंडे यांचं लोकप्रतिनिधींना आवाहन। पुण्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमधील विजयाबद्दल मतदारांचे आभार मानण्यासाठी मेळावा। दिलीप वळसे पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडून मेळाव्याचं आयोजन। राधाकृष्ण विखे पाटलांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना कोणता मार्ग सुचवला स्पष्ट करावं। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचा सवाल। खुमखुमी असेल तर लोकसभा निवडणूक आमच्यासमोर लढवून दाखवा। श्रीकांत शिंदेंचं गणेश नाईकांना खुलं चॅलेंज। मुंबईच्या विलेपार्लेमधील नीलांजली सोसायटीच्या स्वयं पुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ। भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते शुभारंभ। हा प्रकल्प इतर सोसायट्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त। बारामती विमान अपघाताचा आणखीन एक व्हिडिओ समोर। दुर्घटनेचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू। प्रदेशाध्यक्ष सबकळांच्या वक्तव्याविरोधात राज्यभरात संतप्त पडसाद। सबकळांच्या समर्थनार्थ थोरात मैदानात। भाजपनं
सपकाळांच्या वक्तव्याचा विपर्यास करू नये, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचं आवाहन. कोणीही धळचा मा करत नाही, शिवरायांची तुलना टिपू सुलतानशी करणं चुकीचं, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये भाजप काँग्रेस दगडफेकीमध्ये पत्रकार जखमी, लोकशाही मराठीचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे जखमी, पुणे श्रमिक पत्रकार संघानं नोंदवला निषेध. पुण्यातील भाजप काँग्रेस राडा प्रकरणी परस्परांच्या विरोधात गुन्हा दाखल, दगडफेकीच्या घटनेमध्ये 3 काँग्रेस, 2 भाजप कार्यकर्ते, 2 पोलीस कर्मचारी आणि पत्रकारही किरकोळ जखमी. पुण्यातील भाजप कार्यालयाच्या बाहेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला, काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात. पुण्यातील दगडफेकीचा व्हिडिओ, लोकशाही मराठीच्या आते भाजप कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा व्हिडिओ, दगडफेकीत काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पत्रकार रक्तबंबाळ. काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करा, पुण्यामध्ये भाजपची मागणी, काँग्रेसच्या दगडफेकीत भाजप कार्यकर्ते जखमी झाल्याचा आरोप. नांदेडमध्ये हर्षवर्धन सपकाळांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान सहन केला जाणार नाही, आंदोलकांचा इशारा. माफी मागा अन्यथा पाकिस्तानात जा, पाकिस्तानात जाऊन टिपू सुलतानची हाजी करा, वर्ध्यामध्ये भाजप युवा मोर्चाचा सपकाळांना इशारा. गडचिरोलीमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळांचा निषेध, माजी खासदार अशोक नेते आणि जिल्हाध्यक्ष रमेश बारसागड यांच्या नेतृत्वात शहरातील मुख्य चौकामध्ये निषेध आंदोलन. हर्षवर्धन सपकाळांच्या डोक्यामध्ये फरक पडला, सपकाळांना मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला. तर राहुल गांधींनी तातडीने सपकाळांचा राजीनामा घेतला पाहिजे, बावनकुळेंचं वक्तव्य. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याचे जालन्यामध्ये संतप्त पडसाद, भाजप पदाधिकाऱ्यांकडून सपकाळांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं ट्विट, भाजपच्या गुंडगिरीचा सपकाळांकडून तीव्र निषेध, भाजपच्या दंगलखोरांवर तत्काळ गुन्हा दाखल आणि अटक करण्याची ट्विटद्वारे मागणी. शिवरायांचा पराक्रम फार मोठा, शिवाजी महाराज आमचं वैभव, या वैभवाला कुठल्याही पद्धतीचा भाजपचा कांगावा सहन करू घेणार नाही, हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य. वाशीमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याचा निषेध, शहरातील पाटणी चौकात आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी. सपकाळांच्या विरोधामध्ये दादर पूर्वेला भाजप आक्रमक, सपकाळांकडून टिपूचं कौतुक, भाजपचा संताप, भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या वतीनं निषेध. शिवरायांची टिपूशी तुलना हिंदू राष्ट्रामध्ये सहन करणार नाही, पुन्हा असं झाल्यास शिवरायांचे मावळे त्यांचं महाराष्ट्रात फिरणं अवघड करतील, नितेश राणेंचा हर्षवर्धन सपकाळांना इशारा. डान्स बारच्या संदर्भात लोकशाहीनं आणखीन एक व्हिडिओ आणला समोर, नवी मुंबईच्या कोपरखैरण्यामधील हॉटेलचा व्हिडिओ समोर, सगळे नियम पायदळी तुडवत सुरू आहे डान्स बार, तर डान्स करणाऱ्या मुली अल्पवयीन असल्याचा संशय. बाबुलनाथ मंदिराची जागा सोडण्यासाठी जगन्नाथगिरी साधूंना 4 वर्षांची मुदत, उच्च न्यायालयाचा आदेश, तर सर्वोच्च न्यायालयाकडनं देखील तो आदेश कायम. मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीनंतर MSRDAला जाग, अपघात टाळण्यासाठी 7 सदस्यांच्या समितीची स्थापना, सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सचिव CP जोशींच्या अध्यक्षतेखाली समिती. अमरावतीच्या मेळघाटातील दहेंद्रीमध्ये रंगला बोकडपट, रोमांचक बोकडपटामध्ये अनेक गावातील बोकड सहभागी. डोंबिवली MIDC परिसरामध्ये नाल्यातून रासायनिक हिरवं पाणी रस्त्यावर, परिसरामध्ये तीव्र दुर्गंधी पसरल्यानं नागरिकांमध्ये संताप, संबंधितांवर कारवाईची मागणी. शक्तीपीठाच्या समर्थनासाठी संभाजी भिडे मैदानामध्ये मूळ रेखांकनाप्रमाणे शक्तीपीठ करण्याची मागणी, सांगलीमध्ये पार पडला महामेळावा. सिल्लोडमध्ये शिवमहाआरोग्य शिबिराचं आयोजन, एका दिवसामध्ये 22,000 नागरिकांची आरोग्य तपासणी करत छत्रपती शिवाजी महाराज यांना अनोखी मानवंदना. 7 बारामतीकरांची मंत्रालयापर्यंत सायकल यात्रा, अजितदादांना श्रद्धांजली म्हणून बारामतीकरांची यात्रा. राज्यभरात ATS कडून धाडसत्र, यवतमाळमध्ये 14, अहिल्यानगरमध्ये 12 ठिकाणी छापेमारी, अहिल्यानगरमधील कारवाई दरम्यान तलवारी जप्त. वाशिम रेल्वे स्थानकावर दादागिरी, ठेकेदारावर गुन्हा दाखल, ठेकेदाराचा पार्किंग ठेका कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी. धुळ्यातील साक्रीमध्ये मराठा सामाजिक परिषद शताब्दी वर्ष अधिवेशन मोठ्या उत्साहात पार, अधिवेशनामध्ये सामाजिक परिवर्तनाचा ऐतिहासिक संकल्प.
परभणीत संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी. नवनिर्वाचित उपमहापौर गणेश देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये जयंती महोत्सव. यावेळेस मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती. 10 वर्षापासून मुंबईकरांच्या सेवेत असलेला UTS होणार बंद. 1 मार्च पासून आता ॲप होणार बंद. लोकल तिकिटांसाठी मुंबईकरांना नवा पर्याय असलेल्या रेल वन ॲपकडे वळावं लागणार. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.